सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत मोठा राडा झाला। पण आता कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात आणखीनच बिनसण्याची शक्यता आहे। कारण गोकुळमधल्या राजकारणामुळे पुन्हा एकदा त्यांचे मतभेद समोर आल्याचं चित्र आहे। गोकुळ दूध संघावर प्रशासक येऊ नये यासाठी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। पण या भेटीदरम्यान गोकुळवर कोणत्याही परिस्थितीत प्रशासक येणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। त्यामुळे शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झालाय। गोकुळ दूध संघावर महायुतीची सत्ता, मंत्र्यांचा मुलगा अध्यक्ष असूनही जर प्रशासक येत असेल तर शिंदे सेनेला गृहीत धरू नका अशी भूमिका मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घ्या अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना दिल्या आहेत। गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आहे, महायुतीतल्या मंत्र्याचा मुलगा अध्यक्ष आहे, तरीही गोकुळमध्ये प्रशासकांची नियुक्ती कशासाठी केली जाते? महायुतीची सत्ता असूनही गोकुळमध्ये प्रशासक येणार असतील तर आम्हाला आमचा योग्य पर्याय शोधावा लागेल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत व्यक्त करा अशा सूचना एकनाथ शिंदे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्याचं समजतंय। शिवसेनेनं ही आक्रमक भूमिका घेतल्याने दोघांमध्ये आता बिनसण्याची शक्यता आहे। गोकुळची निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, प्रशासकांऐवजी महायुतीतल्या संचालकांनाच मुदतवाढ मिळावी यासह गोकुळच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली। त्यानंतर गोकुळमधल्या महायुतीचे पदाधिकारी आणि इतर संचालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना गोकुळमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत विस्तृत माहिती दिली। गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आहे, अध्यक्ष महायुतीचाच असताना संचालक मंडळाऐवजी प्रशासकांची नियुक्ती कशासाठी केली जाते? सगळेजण एकसंध असतील तर प्रशासकांची गरज नाही। गोकुळमध्ये यापुढेही महायुतीचीच सत्ता राहील यात दुमत नाही। देशात, राज्यात, जिल्ह्यात महायुतीची सत्ता आहे। गोकुळमध्येही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं पॅनल करून एकसंघपणे निवडणूक लढवण्याची तयारी करा। तिथे महायुतीची सत्ता येईल यासाठी सगळेजण शर्थीचे प्रयत्न करूया। मात्र महायुतीचीच सत्ता असणाऱ्या गोकुळमध्ये प्रशासक कशासाठी असा सवालही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केल्याची माहिती आहे। पण इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोकुळवर प्रशासन लावण्यासाठी ठाम आहेत। त्यामुळे सातारा प्रकरणाप्रमाणे शिंदे आणि फडणवीस यांच्यात वाद ताणण्याची शक्यता आहे। असं झाल्यास देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांचा गोकुळमध्ये डाव उलटवून टाकू शकतात। त्यामुळे इथं देखील शिंदेंना धक्का बसू शकतो। त्यामुळे शिंदे सेना आक्रमक झाली आहे। तुम्हाला काय वाटतंय? गोकुळमध्ये देखील शिंदे सेनेचा गेम होईल का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।